नमस्कार मित्रांनो, एकलव्य फाउंडेशन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष मनापासून मी स्वागत करतो. आजचा आपला टॉपिक आहे भारतीय संविधान भाग व त्यातील कलमे. कुठल्याही परीक्षा दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा हा टॉपिक आहे. ती मग प्रीची परीक्षा असो का मेन्सची परीक्षा असो, त्यामध्ये या टॉपिकचं इम्पॉर्टन्स काय आहे, खरंच जास्त आहे. ठीक आहे, तर बघूया आपण. सर्वात आधी आपण बघूया संविधानाची रचना कशी आहे, म्हणजे आपल्या मूळ संविधानाची रचना कशी आहे, आपल्या संविधानामध्ये कशा कशाचा समावेश आहे. तर सर्वात आधी आपल्या संविधानामध्ये आहे ते म्हणजे प्रस्तावना. एका नंबरवर प्रस्तावना आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 2 नंबरवर आहे भाग, आणि त्या भागामध्ये आहे वेगवेगळे अनुच्छेद किंवा त्याला आपण कलमे म्हणतो. आणि सर्वात शेवटी आपल्या संविधानाचे आहे ते म्हणजे अनुसूची, जिला आपण परिशिष्ट देखील म्हणून ओळखतो. तर हे 3 म्हणून आपलं काय बनलेलं आहे, मूळ संविधान बनलेलं. बघा, मी हे जेव्हा म्हणत आहे तेव्हा संविधानाची रचना सांगत आहे तुम्हाला, आहे ना. जेव्हा आपण संविधान स्वीकार केलं तर सर्वात एंडिंगला आपण प्रस्तावना स्वीकारली, पण ज्यावेळेस आपण संविधानाची रचना केली त्यावेळेस आपण संविधानात प्रस्तावना पहिल्यांदा घेतली, उद्देशपत्रिका. जनरली आपण शेवटी ते स्वीकारलेली आहे, पण लिहिताना संविधान लिहिताना आपण लिहिलं कसं आहे, प्रस्तावना, त्याच्यानंतर भाग, त्याच्यातले कलमे, आणि शेवटी एकदम एंडिंगला काय लिहिलेलं आहे आपण, तर अनुसूच्या लिहिलेल्या आहे. ठीक आहे, तर आपल्याला इथं डिफरंट माहित पाहिजे 2 गोष्टीचा. कशा कशामधला भाग म्हणजे काय, आणि दुसरा नंबर 2 थिंग्स म्हणजे कलमे म्हणजे काय. तर कलमे आणि भागामध्ये मूळ डिफरन्स काय तो आपण बघू. बघा, पार्ट्स, भागाला काय म्हणतात, पार्ट्स म्हणतात. ठीक आहे, आणि कलमांना काय म्हणतात, आर्टिकल्स म्हणतात. ठीक आहे, आता याच्यात दोघांचा डिफरन्स काय आहे बघा. जेव्हाही एखादा कायदा असते, त्या कायद्यातले ज्या तरतुदी असतात तेव्हा त्याला कलमे किंवा धारा म्हणतात. आपण तुम्ही ऐकलं असेल ना, कोर्टमध्ये जज वगैरे म्हणतात या धाराच्या मुताबिक तुम्हाला हे या म्हणजे गुन्हा दाखल झाल्यानंतर तुम्हाला या धारेच्या अंतर्गत काय भेटेल, तर सजा भेटेल, असं ऐकलं असेल तुम्ही हिंदी चित्रपटात किंवा मराठी चित्रपटामध्ये. पण जेव्हा भारतीय संविधानाचे असतात, भारतीय संविधानाचे ते काय असतात, अनुच्छेद असतात. ठीक आहे, कारण संविधान काय आहे, विविध कायद्यांचा एक स्रोत आहे. आणि पार्ट्स म्हणजे काय आहे, तर पार्ट्स ह्या आर्टिकल्सला मिळून एक काय बनवलेला आहे, गठ्ठा बांधलेला आहे. उदाहरणार्थ आपण कन्फ्युजन मध्ये पडलो असतो ना, जर मूलभूत हक्काचं कलम पहिलं दिलं असतं आणि त्याच्यानंतर जर डीपीएसपीचं दिलं असतं, त्याच्यानंतर घटना दुरुस्ती दिलं असतं, त्यामुळे काय केलं, एका सिक्वेन्सला मांडण्याचा काय केलं, त्याला प्रयत्न केला. त्याला काय म्हणतो आपण, भाग म्हणतो. उदाहरणार्थ तुमची जर तुम्ही शाळेतले बुक्स पाहिले असतात, म्हणजे लहानपणीचे बुक्स, मराठीचे जर बुक्स पाहिले असतात 10वीचे किंवा 9वीचे, 8वीचे म्हणू शकता तुम्ही, तर त्यामध्ये काय होतं, एका साईडला गद्य पार्ट होता, एका साईडला पद्य होता. मग पद्यामध्ये पूर्ण कविता यायचंय आणि गद्यामध्ये काय यायचंय, तर धडे यायचंय, त्याला आपण पाठ म्हणतो, ते यायचंय. ठीक आहे, तर असंच डिफरन्स आपला भारतीय संविधानामध्ये केलाय. भाग 1 मध्ये काय आहे, तर पूर्ण राज्य त्याची क्षेत्रात, थोड्या वेळाला आपण बघणार आहे पूर्ण 22च्या 22 भाग, त्यांची नावे आणि कर्मे, हे थोड्याच वेळात आपण बघणार आहे. पण डिफरन्स जर सांगायचं झालं तर पार्ट्स म्हणजे काय आहे, पार्ट्स नथिंग इज मोर विच इज मेड बाय द आर्टिकल्स, म्हणजे अनुच्छेदाचं, कलमाचं बनवून काय बनलेलं आहे, तुमचा पार्ट्स बनलेला आहे. आणि त्याला एक सिक्वेन्स यावा म्हणून पार्टचं काय केलंय, 22 भागामध्ये आपण विभागणी केली आहे असं. ठीक आहे, तर पार्ट्स आणि कलमामध्ये तुम्हाला फरक समजला असेल, आर्टिकल्स मध्ये तुम्हाला फरक समजला असेल. पार्ट्सला शीर्षक देखील म्हणतात, है ना, याला काय म्हणतात, शीर्षक देखील म्हणतात. ठीक आहे, जर एका साध्या शब्दात जर म्हणायचं झालं, याला शीर्षक मध्ये देखील म्हणतात, टायटल देखील म्हणतात. आणि आर्टिकल्स याला काय म्हणतात, तर तरतुदी देखील म्हणतात. ठीक आहे, असं कुठं म्हणत नाही, पण जनरली हे वर्ड वापरले जातात. तुम्ही वेगवेगळ्या पुस्तकात जर वाचता, ठीक आहे, एम लक्ष्मीकांत सरांचं सोडून जर इतर पुस्तकं वाचता, तर त्यामध्ये तुम्हाला या तरतुदी, म्हणजे याला तरतुदी म्हणतात पाहायला भेटते, आणि याला शीर्षक म्हणून देखील पाहायला भेटते. आय होप तुम्हाला हा फरक समजला असेल. ठीक आहे, आता आपले मूळ भारतीय संविधान केव्हा लागू झालं, संविधान लागू केव्हा झालं आपल्याला, तर 26 म्हणजे लिहून केव्हा पूर्ण स्वीकार केला, केव्हा केला आपण, 26 नोव्हेंबर 1949. 26 नोव्हेंबर 1949 ला आपण काय केलं, संविधानाचा स्वीकार केला. तिथे स्वीकार लिहितो फक्त. ठीक आहे, स्वीकारले आपण 26 नोव्हेंबर 1949 ला. आणि लागू केव्हा केले आपण, आपल्याला माहिती आहे 26 जानेवारी. ठीक आहे, 26 जानेवारी 1950 ला आपण काय केले, लागू केले. ठीक आहे, 26 जानेवारी 1950 ला केले, काय केलं आपण, तर संविधान आपले लागू केले.
ठीक आहे. आता ज्या वेळेस आपलं संविधान स्वीकारलं होतं त्याच वेळेस लागू केलं का नाही सर, आहे ना, हा प्रश्न आहे. पण तो आजचा टॉपिक नाही आहे आपला. त्याच्या पाठीमागचं रावी नदीच्या किनारी जे अधिवेशन भरलं होतं लाहोर इथं, तिथे झेंडा फडकवला होता आपण, तर ते एक बेसिक कारण आहे, पण ते आजचा टॉपिक नाही आहे आपला. आपण ज्यावेळेस संविधान स्वीकारलं किंवा लागू केलं यावेळेस भारतीय संविधानामध्ये भाग किती होते आणि कलमे किती होते, हा एक प्रश्न महत्वाचा आहे. ठीक आहे. तर ज्या वेळेस भारतीय संविधान आपण लागू केलं किंवा स्वीकारलं त्या टायमाला भारतीय संविधानामध्ये 22 कलम होते, सॉरी 22 भाग होते, 22 पार्ट्स होते आणि 395 काय होते, 395 काय होते, कलम होते. बघा पुन्हा एक वेळेस बघा, ज्यावेळेस भारतीय संविधान आपण स्वीकारलं किंवा लागू केलं त्यावेळेस भारतीय संविधानामध्ये किती भाग होते, 22 भाग होते आणि 395 काय होते, कलम होते. मग सर आजच्या तारखेत किती आहे, तर आजच्या तारखेत ते झालेले आहे 25. ठीक आहे, भाग झालेले आहे 25 आणि कलम पोहोचलेले आहे 465 पेक्षा जास्त. ते कसं सर, त्याच्या पाठीमागे आहे घटना दुरुस्ती. उदाहरणार्थ पहिली आपण याच्यात भागामध्ये ज्या घटना दुरुस्ती केल्या त्या बघू. तर याच्यासाठी जबाबदार असणारी घटना दुरुस्ती आहे ते म्हणजे 7वी घटना दुरुस्ती. ठीक आहे, 7वी घटना दुरुस्ती. कधी झाली ही घटना दुरुस्ती, 7व्या क्रमांकाची 1956 ला झाली. आणि या घटना दुरुस्तीने आपण काय केलं, भाग 7, ठीक आहे, भाग 7 काय केला आपण, रद्द केला. ठीक आहे, याला डिस्ट्रॉय केला आपण, रद्द केला भाग 7. मग आता भाग 7 गेला तर भाग किती उरले हो, 21 उरले. ठीक आहे, मग याच्यानंतर झाली महत्वाची घटना दुरुस्ती ते म्हणजे 42वी घटना दुरुस्ती. 42वी घटना दुरुस्ती 1976. आता या 42व्या घटना दुरुस्ती 1976 काय केलं आपण, तर 2 भाग ऍड केले. एक केला भाग ऍड केला आपण तो म्हणजे 4A. ठीक आहे, 4A ऍड केला आणि दुसरा केला ऍड तो म्हणजे 14A. ठीक आहे, 4A आणि 14A हे 2 भाग काय केले आपण, तर 42वी घटना दुरुस्ती 1976 काय केले, ऍड केले. म्हणजेच बघा 21 होते, पुन्हा 2 वाढले, किती झाले आता 23. मग एक महत्वाची घटना दुरुस्ती झाली ते म्हणजे 74वी घटना दुरुस्ती, 74 अमेंडमेंट. ठीक आहे, कधी झाली 74वी घटना दुरुस्ती 1992. लागू केव्हा झाली हो, ठीक आहे, 1993 झाली. ठीक आहे, पण झाली केव्हा, 1992. यांना काय केलं आपण, तर एक आणखी भाग ऍड केला आपल्या भारतीय संविधानामध्ये. तो भाग कोणता होता, 9A. ठीक आहे, 9A. ठीक आहे, नगरपालिके संदर्भात आहे, बघणारच आहे आपण. आणि लास्ट घटना दुरुस्ती झाली भागामध्ये ती म्हणजे महत्वाची 97वी घटना दुरुस्ती, 97 घटना दुरुस्ती 2011. आणि त्याला काय केलं आपण, महत्वाचा भाग ऍड केला तो म्हणजे 9B, जो की सहकारी संस्थेसाठी होता. दिसत असेल तुम्हाला, मी सांगतो ते फोकस करा. बघा भागामध्ये घटना दुरुस्त्या कोणकोणत्या झाल्या, एक 7वी घटना दुरुस्ती झाली आहे, एक 74वी घटना दुरुस्ती झाली आहे, 42वी झाली आहे, 97 झाली आहे. 4 घटना दुरुस्ती काय भागाच्या संदर्भात महत्वाच्या. मग सर 7व्या घटना दुरुस्तीने आपण काय केलं, 22 भाग होते मूळ संविधानात जेव्हा लागू केलं किंवा स्वीकार केलं तेव्हा, तर त्यातला 7वा भाग घटला 21 झाले. मग 42व्या घटना दुरुस्तीने 2 भाग पुन्हा ऍड करण्यात आले. नंबर 1 तो म्हणजे 4A आणि 14A, 2 भाग ऍड करण्यात आले, 4A आणि 14A. त्याच्यानंतर 74व्या घटना दुरुस्तीने 9A ऍड करण्यात आला आणि 97व्या घटना दुरुस्तीने 2011 साली कोणता भाग ऍड करण्यात आला, तर 9B ऍड करण्यात आला. म्हणजे 4 भाग ऍड करण्यात आले. 21 आणि 4 किती होतात, 25. म्हणजे सध्या स्थितीला ठीक आहे, सध्या स्थितीला जे हे भाग आहे 22 भाग आहे ते आता किती झाले, सध्या किती झालेले आहे, या आपल्याला माहिती दिसते सध्या किती झालेले आहे, 25 झाले, 25 झाले. पण शेवटचा भाग जर म्हटला आपण तर शेवटचा भाग कोणता आहे, तर 22वा भाग काय शेवटचा आहे. कारण की 4A 9A 9B 14A असं ऍड झालेलं आहे, पण 23 नाही ऍड झालेला आहे, 24 नाही ऍड झालेला आहे. शेवटचा भाग 22वाच आहे. पण जर क्रमानं मोजलं तुम्ही, ठीक आहे, 9A 9B किंवा 4A असं जर मिळून किंवा 14A मिळून मोजलं तर मग एकूण संविधानाचे भाग किती भरतात, 25 भाग. जसा प्रश्न विचारला तसं आपलं उत्तर काय होतं, चेंज होते. मग आता आपल्याला काय बघायचं, आपण काय बघितलं की रचना बघितली संविधानाची, त्याच्यानंतर भाग आणि म्हणजे पार्ट्स आणि आर्टिकल मधला फरक समजून घेतला आणि कोणत्या घटना दुरुस्तीने ऍड झाले, कोणत्या घटना दुरुस्ती रद्द झाले ते बघितलं. आर्टिकलच्या बाबतीत कसं आहे, मूळ संविधान जेव्हा लागू झालं किंवा स्वीकारलं होतं आपण, पहिले स्वीकारलं आधी आणि लागू नंतर केलं आपण, तर तेव्हा 395 होते. पण सध्या स्थितीला
सद्यस्थितीला आर्टिकल्स किती आहे? सद्यस्थितीला 465 आहे. 465 काय आहे आर्टिकल्स आपल्या मूळ संविधानामध्ये सद्यस्थितीला आहे. ठीक आहे, 465 पेक्षा जास्त म्हणतात, प्लस लावू आपण चिन्ह. 465 पेक्षा काय आहे जास्त आर्टिकल आहे. तेच पुन्हा याच्यात काय झालंय, बऱ्याचशा घटना दुरुस्त झाल्या आणि ऍड करण्यात. पण शेवटचा आर्टिकल जर तुम्हाला विचारलं किती नंबरचा आहे, 395 नंबरचा आहे. कारण त्यात आर्टिकल बरेच 6 आर्टिकल ऍड करण्यात आलेले आहे अंदरच्या. 95च्या समोरचं 96 ऍड करण्यात आलं नाही आहे किंवा 22व्या क्रमांकाचा 23वा भाग ऍड करण्यात आला नाही आहे. तर मूळ जे भाग होते त्याच्यात सबभाग जोडण्यात आलेले आहे. मूळ जे आर्टिकल होते त्यामध्ये ऍडिशनल आर्टिकल काय करण्यात आलेले आहे, अधिकचे कलम काय करण्यात आले जोडण्यात आलेले आहे. हे लक्षात घ्या. आता आपण बघूया म्हणजेच भारतीय संविधानातील भाग, त्यांची नावे व त्याच्या रिलेटेड जे कलम आहेत त्यांचा अभ्यास करूया. तर आता आपण काय बघत आहे, तर आपले जे संविधानातील भाग आहे त्यांची नावे व त्यात कोणते कोणते कलमांचा समावेश होते ते आपण बघून घेऊया. सर्वात पहिला भाग आहे आपला भारतीय संविधानातला, तो म्हणजे संघराज्य व त्यांची क्षेत्रे. संघराज्य व त्यांची क्षेत्रे हा काय आहे, भाग क्रमांक 1 आहे आपल्या भारतीय संविधानातला. आणि त्याच्या रिलेटेड कलम कोणते कोणते आलेले आहे, 1 ते 4 पर्यंत. म्हणजेच 1, 2, 3 आणि 4 असे 4 कलम कशा संदर्भात आहे, पहिल्या भागाच्या संदर्भात आहे, संघराज्य व त्याचे क्षेत्राच्या संदर्भात. दुसरा भाग आहे आपला भारतीय संविधानाचा, तो म्हणजे नागरिकत्व, ज्याला आपण सिटिझनशिप देखील म्हणतो. आणि त्याच्या रिलेटेड कलम किती आहे, तर 5 पासून तर 11 पर्यंत आहे. म्हणजे 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11 असे 7 कलम काय आहे तर आपल्या नागरिकत्वामध्ये आहे. ठीक आहे, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर तिसरा भाग आहे आपल्या भारतीय संविधानाचा अत्यंत महत्त्वाचा भाग, जसा सिटिझनशिप, नागरिकत्व हा आपण कोणाकडून घेतला होता, इंग्लंडकडून घेतला होता. त्याचप्रमाणे मूलभूत हक्क नावाचा तिसरा भाग आहे, याला अधिकार पण म्हणतात, इंग्लिशमध्ये फंडामेंटल राईट्स, जो अमेरिकेकडून आपण घेतलेला आहे. त्याची कलम किती आहे, भाग 12 पासून तर 35 पर्यंत आहे. लक्षात ठेवा, हा भाग सर्वात महत्त्वाचा भाग आहे हा आपल्या भारतीय संविधानातला. ठीक आहे, याला मॅग्ना कार्टा देखील म्हणून ओळखतात. ठीक आहे, तर भाग 12 पासून तर 35 पर्यंत काय आहे, भाग 3 मध्ये कलम आहे मूलभूत हक्काच्या बाबतीतली, लक्षात राहू द्या. ठीक आहे, याच्यामध्ये पण मग 6 प्रकारचे हक्क सध्या आहेत. पहिले 7 प्रकारचे होते, आता 6 प्रकारचे हक्क आपल्याला आहेत. कोणते कोणते आहेत ते, पहिले समानतेचा हक्क आहे 14 पासून तर 19 पर्यंत. नंतर स्वातंत्र्याचा हक्क आहे 19 पासून तर 22 पर्यंत. नंतर शोषणाविरुद्धचा हक्क आहे 23 आणि 24 त्याच्या संदर्भात कलमे आहे. नंतर मग धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आहे 25 पासून तर 28 पर्यंत. मग अल्पसंख्याकांचे शैक्षणिक व सांस्कृतिक अधिकार आहे कलम 29 आणि 30 पर्यंत. आणि शेवटचा 6वा आहे घटनात्मक उपाययोजनाचा हक्क, तो म्हणजे आर्टिकल 32 पर्यंत. मग तुम्ही म्हणसाल सर 12, 13, 30, 31, 33, 34, 35 सुटले की, तर बघा 12 मध्ये राज्याचे डेफिनेशन आहे, 13 मध्ये न्यायालयीन पुरवलेलं आहे. त्याच्यानंतर मूलभूत हक्काला जे त्या कलमामध्येच काय आहे, त्या कलमामध्येच काय असतात, अपवाद असतात, त्याला काय म्हणतो आपण, विशेष अपवाद म्हणतो. उदाहरणार्थ 19(1)(a) नुसार, आर्टिकल 19(1)(a) नुसार तुम्हाला काय, भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण कोणाचीही प्रतिमा मलिन होईल, कोणाचंही प्रतिमा मलिन होईल किंवा देशाची एकात्मता, अखंडता, एकात्मता भंग होईल असं आपल्याला बोलता येते का नाही. हे 19(2) मध्ये काय आहे, अपवाद आहे. पण काही अपवाद असे आहेत जे भारतीय संविधानात वेगळ्या कलमामध्ये आहे. उदाहरणार्थ 30(a)(b)(c) आहे, त्याच्यानंतर आर्टिकल 33 आहे, त्याच्यानंतर आर्टिकल 34 आहे. ठीक आहे, असे त्याला साधारण अपवाद म्हणतात. आणि 35 मध्ये काय, संसदेला मूलभूत हक्काचा हे आहे. ठीक आहे, आपण पार्ट्स आणि कलमावर डिस्कशन करूया. अंदरचं डिस्कशन आपण नंतर कधीतरी लेक्चरमध्ये करूया. चौथा भाग बघा, महत्त्वाचा भाग आहे भारतीय संविधानाचा चौथा भाग, तो म्हणजे मार्गदर्शक तत्वे. याला राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे म्हणून काय म्हणतात, ओळखले आहे. तर मार्गदर्शक तत्वे कलम याच्यात आलेले आहे आर्टिकल 36 पासून. आर्टिकल 36 पासून काय आलेले आहे, 51 पर्यंत याच्यात कलम आलेले आहे. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे कोणाकडून गेली असा जर प्रश्न आला तर आपण आयर्लंडच्या राज्यघटनेतून घेतले. आणि आयर्लंडला कोणत्या राज्यघटनेतून घेतली, तर स्पॅनिश राज्यघटनेतून घेतलेली आहे. हाही एक मुद्दा काय करा तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर भाग 4A ऍड करण्यात आला. कधी ऍड करण्यात आला भाग 4A, तर 42वी घटना दुरुस्ती. आपण याच्या आधी डिस्कस केलं याच लेक्चरमध्ये, पण तरी पण 42 घटना दुरुस्ती 1976 ला काय करण्यात आला होता, हा भाग ऍड करण्यात आला होता. ठीक आहे, आणि यामध्ये 10 कर्तव्य टाकण्यात आले. ते 42वी घटना दुरुस्ती 1976. नंतर याच्यात कितवी घटना दुरुस्ती आली, 86वी घटना दुरुस्ती. हा प्रश्न आता सध्या ग्रुप सी ला येऊन गेला. 86 अमेंडमेंट. ठीक आहे, 86 अमेंडमेंट 2002
2002 ला ही घटना दुरुस्ती झाली आणि 11वा मूलभूत कर्तव्य कायद्याला टाकण्यात आलं. लक्षात राहू दे, सरदार सुवर्ण सिंग समितीच्या शिफारसीनुसार काय करण्यात आले ते मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेमध्ये टाकण्यात आले. तेव्हाचे तत्कालीन काय होते, संरक्षण मंत्री होते सरदार सुवर्ण सिंग. यांच्या अध्यक्षतेखाली काय बसवली होती, समिती बसवली होती मूलभूत कर्तव्य. ठीक आहे, त्यांचे 2 मूलभूत कर्तव्य आपण स्वीकारले होते त्या समितीचे. एक म्हणजे मतदानाचा अधिकार आणि दुसरा कोणता होता आपला, एक मतदानाचा होता आणि कर भरण्याचा होता. हे दोन्ही मूलभूत कर्तव्य आपण स्वीकारलेले नाही, हे लक्षात ठेवते. आणि मूलभूत कर्तव्य कोणत्या देशापासून आपण घेतले असं जर विचारलं तर त्याचा आन्सर काही मूलभूत कर्तव्य आपण कोणाकडून घेतलेले आहे, तर ते सोव्हिएत रशिया या देशाकडून घेतलेले. आता जपान व्यतिरिक्त फक्त भारतच देश आहे की जिथं मूलभूत कर्तव्य आहे. रशियामध्ये सुद्धा मूलभूत कर्तव्य नाही आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर भाग 5, सर्वात महत्वाचा आणि सर्वात मोठा भाग आपल्या भारतीय संविधानातला कोणता आहे, तर भाग 5 आहे. आणि भाग 5 आहे, त्याचं नाव काय, संघ सरकार. ठीक आहे, संघ सरकार म्हणजे केंद्र सरकारच्या संदर्भात हा भाग आहे. आणि सर्वाधिक कलमे या भागामध्ये आलेली आहे. कलमे किती आलेली आहे या भागामध्ये, आर्टिकल 52 पासून, आर्टिकल 52 पासून किती कलम आलेले आहे. ठीक आहे, आर्टिकल 52 पासून किती आले, तर 151 पर्यंत, आर्टिकल 151 पर्यंत काय आलेले आहे, कलमे आलेले आहेत. लक्षात राहू द्या, 52 पासून किती आलेले आहे, थोडस असं घ्यायला आपल्याला. आर्टिकल 52 पासून किती आलेले आहे, 151 पर्यंत या केंद्र सरकार किंवा त्याला संघ सरकार म्हणतो आपण, त्याची कलम आलेली आहे. आता याचंही बायफर्मिकेशन होते जर करायला घेतलं तर. उदाहरणार्थ कार्यकारी मंडळ, कार्यकारी मंडळ. आता आपल्याला माहिती आहे कार्यकारी मंडळामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो, राष्ट्रपतीचा होतो, उपराष्ट्रपतीचा होतो, पंतप्रधानांचा होतो, त्यांच्या मंत्रिमंडळाचा होतो आणि आपल्या महान्यायवादी ज्याला आपण अटॉर्नी जनरल म्हणतो याचा समावेश होतो केंद्रीय कार्यकारी मंडळ. मग यांच्या रिलेटेड कर्म किती आलेले आहे, तर यांच्या रिलेटेड जर कर्म बघितले 52 पासून तर 79, ठीक आहे 78 पर्यंत, 78 52 पासून तर 78 पर्यंत काय आलेले आहे, यांच्या रिलेटेड कर्म आलेले आहे. लक्षात राहू द्या. आणि जर म्हटलं संसद रिलेटेड, ठीक आहे, संसद रिलेटेड कर्म कुठून कुठपर्यंत आलेले आहे, तर आर्टिकल 79 पासून तर आर्टिकल 1 to 2 पर्यंत, 122 पर्यंत. ठीक आहे, 79 पासून तर 122 पर्यंत काय आलेले आहे, तर संसदेच्या रिलेटेड कलम आलेले आहे. आणि तिसरा पार्ट त्याच्यातला पडते तो म्हणजे सुप्रीम कोर्ट. एससी लिहितो मी तर सुप्रीम कोर्टच्या एक राहिला आपलं 123 नंबरचं कलम, आर्टिकल 1 to 3 हे काय आलेलं आहे, राष्ट्रपतीचा अध्यादेश, राष्ट्रपतीचा अध्यादेश त्याला वटहुकूम म्हणतात. ठीक आहे, राष्ट्रपतीचा वटहुकूम त्याला काय म्हणतात, राष्ट्रपतीचा कायदेविषयक हक्क देखील म्हणतात, वटहुकूम. ठीक आहे, हा कधी किती मध्ये दिलेला आहे, 1 to 3 मध्ये दिलेला आहे. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टच्या बाबतीत त्याच्यात आलेले आहे आर्टिकल 124 पासून, आर्टिकल 124 पासून तर आर्टिकल 147 पर्यंत. आणि महान्यायवादी विषयी आले सर नियंत्रण व महालेखापालच्या विरुद्ध, महान्यायवादी विचारलं 76 मध्ये, नियंत्रण व महालेखापाल ज्याला कॅट म्हणतो आपण, याच्या संदर्भात किती कलम आलेले आहेत कॅटच्या संदर्भात, तर ते आलेले आहे आर्टिकल 148 पासून 151 पर्यंत. हे बघा, हे बायफर्मिकेशन होतं. काय बघितलं आपण, संघ सरकार आर्टिकल 52 पासून तर 151 पर्यंत जवळपास 99 पेक्षा जास्त कलम याच्यात समाविष्ट आहे. मग त्याचं बायफर्मिकेशन जर आपण बघितलं तर कार्यकारी मंडळ आर्टिकल 52 पासून 78 पर्यंत, त्याच्यानंतर संसद 79 पासून 79 पासून आर्टिकल 1 to 2 पर्यंत 122 पर्यंत, राष्ट्रपतीचा कायदेविषयक हक्क ज्याला वटहुकूम काढण्यास म्हणतो आपण 123, त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत कलम 124 पासून 147 पर्यंत आणि नियंत्रण व महालेखापाल कॅटच्या संदर्भात कलम किती आलेले आहे 148 पासून 151 पर्यंत. हा एक बायफर्मिकेशन होतं संघ सरकार किंवा केंद्र सरकारचा भाग 5. ठीक आहे, त्याचप्रमाणे भाग 6 महत्वाचा आहे आपल्या भारतीय राज्यघटनेचा. भाग 6 कशाच्या संदर्भात आहे, तर राज्य सरकारच्या बाबतीत संदर्भात आहे भाग 6. आणि त्याचे कलम कुठून पासून कुठपर्यंत आहे, थोडस तर 151 पासून तर 237 पर्यंत, 151 पासून 152 पासून 237 पर्यंत काय आहे त्याचे कलम आहे. मग याचंही बायफर्मिकेशन होते का सर, तर हो याचंही बायफर्मिकेशन होते. बघा 152 मध्ये सर्वसाधारण हे आर्टिकल आहे, पण हे 152 जे आहे ते जेव्हापासून आर्टिकल 370 रद्द केलं, काश्मीरच्या बाबतीत काय होतं आर्टिकल होतं, जेव्हापासून हे आर्टिकल 370 रद्द झालेलं आहे तेव्हा 152 काय होतं मुळात, तर 152 होतं की जम्मू आणि काश्मीर सोडून हे जे भाग 6 आहे, ठीक आहे, राज्य सरकारचा जो भाग 6 आहे तो काय असेल, इतर सर्व राज्यांना लागू असेल जम्मू आणि काश्मीर सोडून.
पण आपल्याला माहिती आहे 370 नुसार जो जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा होता तो आपण काय केलं 31 ऑक्टोबर 2019 ला आपण जम्मू काश्मीरला काय बनवलं 2 केंद्रशासित प्रदेशामध्ये जी विभागणी केली त्याचा विशेष राज्याचा दर्जा काय केला काढून घेतला. त्यामुळे आता 152 काय संपूर्ण याला लागू आहे त्याच्या संदर्भात ते होतं. 153 पासून जर जवळपास 153 पासून जर तुम्ही कॅल्क्युलेट केला आर्टिकल 153 पासून तर 167 पर्यंत ठीक आहे 167 पर्यंत तर हे कलम कशाचे दिसतात तुम्हाला तर कार्यकारी मंडळाचे दिसतात. ठीक आहे का मंडळ देतो मी ठीक आहे कार्यकारी मंडळाचे कलम दिसतात राज्य सरकारच्या कार्यकारी मंडळात कोण येते लक्षात घ्या राज्यपाल येते जो की काय असतो कार्यकारी प्रमुख असतो. त्याच्यानंतर राज्यपालानंतर उपमुख्यमंत्री किंवा उपराज्यपाल नावाचे पद नसते आपल्याकडे. राज्यपालानंतर डायरेक्ट मुख्यमंत्री येते त्यांचं मंत्रिमंडळ येते आणि महाधिवक्ता येते ज्याला आपण ॲडव्होकेट जनरल म्हणतो. या 4 जणांचा समावेश होतो. त्याची कलम किती दिलेली आहे अगेन रिपीट आर्टिकल 153 पासून 167 पर्यंत 167 पर्यंत आहे. मग राज्य विधिमंडळ त्याच्या संदर्भात कलम आलेले आहे 168 पासून जवळपास 211 पर्यंत. ठीक आहे 212 पर्यंत. ठीक आहे 168 पासून 212 पर्यंत काय आलेले आहे तुमचे विधिमंडळ राज्य विधिमंडळाच्या काय आलेले आहे कलम आलेले. ठीक आहे लक्षात राहू द्या. आपण बायफर्फिकेशन बघतोय हे दोनच आर्टिकलचे दोनच भागांचे बायफर्फिकेशन काय एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू अत्यंत जास्त महत्त्वाचं आहे. ते कुठपर्यंत 168 पासून 212 पर्यंत. मग 213 मध्ये ज्याप्रमाणे 123 मध्ये काय होतं राष्ट्रपतीचा कायदेविषयक हक्क म्हणजे त्याला वटहुकूम म्हणतो त्याचप्रमाणे आर्टिकल 213 मध्ये ठीक आहे आर्टिकल 213 मध्ये कशाचा आहे तर राज्यपालाचा वटहुकूम आहे. ठीक आहे राज्यपालाचा काय आहे कायदेविषयक काय वटहुकूम आहे लक्षात राहू द्या. ठीक आहे हे काय होतं बायफर्फिकेशन. मग 214 पासून तर 232 पर्यंत आहे तुमचा हायकोर्टचे रिलेटेड कलम आणि 233 पासून तर 237 पर्यंत आहे तुमच्या दुय्यम न्यायालय ज्याला जिल्हा न्यायालय फौजदारी न्यायालय दिवाणी न्यायालय जे म्हणतो आपण त्याच्या कलमा कितीपर्यंत आहे 233 पासून 237 पर्यंत आहे. ठीक आहे मग सोमचा भाग आहे आपला भाग 7वा. आता हा भाग 7वा काय केला 7वी घटना दुरुस्ती 1956 रद्द केला. त्याच्यात 238 नावाचं एक कलम होतं ते पण काय झालं त्याच्यामुळे रद्द झालं हे लक्षात राहू. मग महत्वाची भाग आहे तो म्हणजे भाग 8वा केंद्रशासित प्रदेशाच्या रिलेटेड आणि त्याच्या संदर्भातील कलमा किती आहे केंद्रशासित प्रदेशाच्या रिलेटेड कलमा ते इथं आपल्याला दिसते 239 पासून तर 242 पर्यंत. 239 पासून तर 242 पर्यंत काय केंद्रशासित प्रदेशाच्या रिलेटेड कलम आहे. ठीक आहे भाग आहे. आता 9 जो भाग आहे हे महत्वाचं आहे. एकच कलम आहे 243 पण हे 9A 9B आणि 9 याला लागू पडते. सर्वात मोठं कलम जर विचारलं जसं सर्वात मोठा भाग कोणता आहे कलमांचा आपला तर भाग 5 आहे आणि सर्वात मोठं कलम जर विचारलं पर्टिक्युलर आर्टिकल जे जास्त आर्टिकल्स मध्ये सब आर्टिकल्स पडलेले आहे ते 243 नंबरचं आहे. कसं तर बघा भाग 9 जो आहे तो पंचायतीच्या रिलेटेड आहे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रिलेटेड आहे. पंचायतीच्या रिलेटेड काय आहे भाग 9 आहे. त्याच्यात कलम किती आहे आर्टिकल 243 पासून तर 243 ओ पर्यंत त्याच्यात काय कलम आहे. ठीक आहे नंतर 9A आहे तो नगरपालिका म्हणजे शहरी स्थानिक स्वराज्य संस्था ज्याला आपण म्हणतो ज्यामध्ये कशा प्रकारचा समावेश होतो तुमच्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तर सगळ्यात खालच्या लेवलला असतात नगर परिषदा नगर पंचायत सर्वात खालच्या लेवलला. त्याच्या वरती असतात तुमच्या नगरपालिका ज्याला नगर परिषदा देखील म्हणतो. खालच्या लेवलला नगर पंचायती वरतं नगरपालिका किंवा त्याला नगर परिषदा म्हणतात आणि सर्वात वरच्या लेवलला असतात तुमच्या महानगरपालिका. ठीक आहे 3 लाखापासून महानगरपालिका चालू होते. ठीक आहे तर त्यांच्यासाठी कोणता आलेला भाग 9A आलेला आहे आणि त्याच्या संदर्भात कलमा कोणत्या पाहायला भेटतात आपल्याला महत्वाच्या तर आर्टिकल 243P पासून तर ZG पर्यंत 243P पासून तर ZG पर्यंत आणि नंतर 2011 ला ठीक आहे 9A कधी ऍड करण्यात आला 74वी घटना दुरुस्ती 1992. ठीक आहे 9A ऍड करण्यात आला आणि 97वी घटना दुरुस्ती 2011 ला काय करण्यात आला सहकारी संस्था हा भाग काय करण्यात आला आहे तर ऍड करण्यात आलेला आहे लक्षात ठेवा. मग सहकारी संस्थेमध्ये ठीक आहे सहकारी संस्थे 2011 ला जेव्हा ऍड केलं 97 घटना दुरुस्ती कोणकोणते कलम येतात सर तर 243H पासून ठीक आहे जी नंतर काय येणार H पासून तर 243T पर्यंत काय येतात त्याच्यात कलमा येतात. हे बायफर्फिकेशन काय ठेवावं लागतं आपल्याला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने लक्षात ठेवावं लागते. ठीक आहे आता याच्या समोरच्या कलम भाग काय करू आपण बघूया. ठीक आहे स्टार्ट. ठीक आहे तर आपण 9 भागापर्यंत बघितलं होतं 9B पर्यंत
आता 10वा भाग बघा भारतीय संविधानाचा खूप महत्वाचा पार्ट आहे 10व्या क्रमांकाचा. तर 10व्या क्रमांकाचा जो पार्ट आहे तो आहे आपला 10व्या क्रमांकाचा पार्ट खूप महत्वाचा आहे. अनुसूचित व आदिवासी क्षेत्र, त्याला काय म्हणतात, शेड्यूल अँड ट्रायबल एरिया. शेड्यूल अँड ट्रायबल एरिया त्याचे आर्टिकल्स कुठपासून कुठपर्यंत आहे, तर आर्टिकल्स आहे त्याचेवाले 10व्या पार्टचे 244 पासून तर 244 ए बी पर्यंत. ठीक आहे, आर्टिकल 244 त्यानंतर 44 ए आणि 44 बी हे काय भेटतात, त्याचे आर्टिकल्स आपल्याला पाहायला भेटतात अनुसूचित व आदिवासी क्षेत्र. ठीक आहे, लक्षात राहू द्या, महत्वाचा पार्ट आहे. त्याच्यानंतरचा 11वा पार्ट आहे आपल्या भारतीय संविधानातला, तो म्हणजे 11वा पार्ट म्हणजे केंद्र राज्य संबंध. ठीक आहे, केंद्र राज्य संबंधाचे आर्टिकल्स कुठपासून कुठपर्यंत आहे, तर 245 पासून आर्टिकल 245 पासून कुठपर्यंत आहे, 263 पर्यंत आहे. मग याच्यातही दोन पार्ट्स पडतात मित्रांनो. केंद्र राज्य संबंधाचे पण पुन्हा दोन पार्ट्स पडतात. उदाहरणार्थ एक पार्ट पडतो तुमचा कायदेविषयक संबंध आणि दुसरा पडते प्रशासकीय संबंध. ठीक आहे, दोन संबंध असतात, कायदेविषयक आणि प्रशासकीय. कायदेविषयक जर म्हटलं आपण तर 245 पासून 255 पर्यंत. ठीक आहे, आर्टिकल 245 टू 255 पर्यंत काय आहे, कायदेविषयक संबंध आहे. आणि प्रशासकीय संबंध जर आपण त्याचे म्हटले तर 256 पासून 263 पर्यंत हे काय आहे संबंध. अगेन सांगतो, केंद्र राज्य संबंध भाग 11 मध्ये त्याच्यातही जर आपण बघितलं तर जर विचारलं कायदेविषयक संबंध 245 पासून 255 पर्यंत आणि प्रशासकीय संबंध 256 पासून 263 पर्यंत. ठीक आहे, कायदेविषयक संबंध पूर्ण जर भाग मधले बघितले 245 पासून तर आर्टिकल 263 पर्यंत. त्याच्यानंतरचा महत्वाचा आणखी पार्ट कोणता आहे, तर तो म्हणजे आहे आपला 12वा पार्ट भारतीय संविधानातला. ठीक आहे, भाग 12 मध्ये कशाच्या संदर्भात आहे, भाग 12 मध्ये तर वित्त, मालमत्ता, त्याच्यानंतर करनामे व खटले. वित्त, मालमत्ता, करनामे व खटले. आणि याच्यासाठी संदर्भित आर्टिकल किती आहे, तर 264. 44वी घटना दुरुस्ती 1978 ला काय करण्यात आला, तर संपत्तीचा अधिकार हा 30 मध्ये किंवा 19F मध्ये जो होता संपत्तीचा अधिकार मूलभूत हक्कामध्ये, तो कायदेविषयक अधिकार म्हणून 300A मध्ये ऍड करण्यात आला. तेव्हापासून आर्टिकल 300 ते 264 ते 300A पर्यंत कशात आहे, वित्त, करनामे, खटले. ठीक आहे, या संदर्भात मालमत्ता या संदर्भात काय आहे ते भाग आहे 12 मध्ये. भाग 13 बघा कशा संदर्भात आहे, भाग 13 कशा संदर्भात आहे आपला, तर राज्यामध्ये जो व्यापार चालते त्याच्या संदर्भात काय आहे, भाग 13 आहे. त्याचे कलम किती आहे, 301 पासून 308 पर्यंत त्याच्या संदर्भात काय आलेले आहे, तर भारतीय संविधानामध्ये कलम आलेले आहे, ते पण लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर भाग 14A हा ऍड करण्याचा. भाग 14 बघा, भाग 14 जो आहे तो कशासाठी आहे, सेवांसाठी आहे. मग सेवा दोन प्रकारच्या असतात. ठीक आहे, पहिले बघा सेवा कुठपर्यंत पासून कुठपर्यंत कलम आहे त्याचे, तर 309 पासून तर 323 पर्यंत. आर्टिकल 309 पासून 323 पर्यंत काय, भाग 14 आहे तुमचा सेवांचा, सर्व्हिसेसचा. मग यामध्ये दोन प्रकारच्या सेवा मोडतात मित्रांनो. ठीक आहे, सेवा काय आहे, दोन प्रकारच्या मोडतात. एक आहे तुमच्या अशा साध्या सेवा, ठीक आहे, त्याला सेवा म्हणून आपण म्हणतो. आणि एक आहे त्याच्यामध्ये लोकसेवा आयोग. ठीक आहे, लोकसेवा आयोग. या भागातले काय असतात, हे प्रकरण असतात, कधी विचारले तर तुमच्या लक्षात राहिले पाहिजे, म्हणून मी हे एवढ्या डिटेलला सांगतो. तर सेवा जर म्हटलं तर 209 पासून तर 309 पासून 314 पर्यंत. बोलण्यात थोडी मिस्टेक झाली असेल तर 309 पासून 323 पर्यंत काय सेवा आहे, भाग 14 आहे. त्यातलं जर तुम्ही म्हटलं तर सर सेवा म्हटलं 309 पासून तर 314 पर्यंत, आणि लोकसेवा आयोग म्हटला तर 315 पासून तर 323 पर्यंत. आता लोकसेवा आयोग ही तरतूद आपण कुठून घेतली आहे, 1935 च्या कायद्यातून घेतली आहे, हे लक्षात राहिलं पाहिजे. मग तो कोणताही आयोग असो, राज्य लोकसेवा आयोग असो का केंद्र लोकसेवा आयोग असो, UPSC असो का MPSC असो, आपण कुठून घेतलाय, 1935 च्या कायद्याने घेतलाय. कलम 315 पासून 323 पर्यंत, आणि सेवा 309 पासून तर 300 जनरल सेवा ज्या असतात केंद्र आणि राज्यांमध्ये त्या 309 पासून 314 पर्यंत. पूर्ण सेवा जर पाठ मधले जर कलम विचारले, भाग 14 मध्ये काय आहे सेवा आहेत, तर त्याचं कलम किती आहे, 309 पासून तर 323 पर्यंत. असा काय आहे बायफर्केशन. त्याच्यानंतर भाग 15 खूप महत्वाचा, तो म्हणजे निवडणुका. ठीक आहे, निवडणुका. आणि ह्या भागातलं जे कलम आहे 324 हे आपण काय केलं, संविधान लागू करण्याच्या अगोदरच्या 2 दिवसाआधीच काय केलं, 24 जानेवारी 1950 ला आपण लागू केलं. काही कलम होते आणखी पण. ठीक आहे, म्हणजे सिटिझनशिपचे कलम होते, राष्ट्रपती होते, त्याच्यानंतर
त्याच्यानंतर आपल्याला बघायचं 22वा भाग होता किंवा 21वा भाग होता, यातले काही कलम काय केले आपण आधीच लागू केले. तर निवडणुका भाग 15 मध्ये आणि कलम किती ते किती आलेले आहे निवडणुकांच्या बाबतीत, तर आर्टिकल आलेले आहे याच्यामध्ये महत्त्वाचे आर्टिकल 324 पासून तर 329 पर्यंत. आर्टिकल 324 पासून 329 पर्यंत, ज्या 326 महत्त्वाचा आहे, सर्वांना मतदानाचा अधिकार. ठीक आहे, लक्षात राहू द्या. 324 पासून 329 पर्यंत. भाग 15वा निवडणुका. भाग 16 बघा. भाग 16 म्हणजे नेहमी महत्त्वाचा चर्चेत राहते. इतर घटकांसाठी विशेष तरतुदी. आता 104 घटना दुरुस्ती करून याच्यात चेंजेस करण्यात आले. तर इतर घटकांसाठी विशेष तरतुदी कितीपर्यंत आल्या? 330 पासून तर 342 पर्यंत. आर्टिकल 330 पासून 342 पर्यंत काय आहे? भाग 16 आहे इतर घटकांसाठी विशेष तरतुदी. मग ते अँग्लो इंडियन असो, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, त्यांचे आयोग, सगळ्या तरतुदी काय भेटतात तुम्हाला 330 पासून 342 पर्यंत पाहायला भेटतात. ओके. त्याच्यानंतर परीक्षेला आताही आता नेहमीच चर्चेत असतो हा भाग, तो म्हणजे लँग्वेज. ठीक आहे, लँग्वेज भाग कोणता? 17वा. भाषेच्या संदर्भात काय आलेला आहे? हा भाग आलेला आहे. आणि याच्या तरतुदी कुठून कुठपर्यंत आहे? भाषेच्या तरतुदी कुठून कुठपर्यंत आहे भारतीय संविधानामध्ये? तर आर्टिकल 343 पासून, ठीक आहे, आर्टिकल 343 पासून तर आर्टिकल 351A पर्यंत. ठीक आहे, 351A पर्यंत किंवा काही पुस्तकामध्ये 351 आहे. 351A पर्यंत 343 पासून काय आहे? तर कलम आहे 17व्या भागाच्या, त्याचं नाव काय? भाषा. मग त्याच्यातही जर सर बायफर्फिकेशन सांगा आम्हाला, तर तुम्हाला जर केंद्राची भाषा पाहायची असेल, ठीक आहे, संघराज्याची भाषा पाहायची असेल, त्याच्यासाठी मग तुम्हाला 343 आणि 344 पाहायला भेटते. प्रादेशिक भाषा पाहायची असेल तर 345, 346 आणि 347 पाहायला भेटते. सुप्रीम कोर्टची भाषा आणि हायकोर्टची भाषा पाहायची असेल तर 348 आणि 349 मध्ये भेटते. आणि इतर भाषाचा म्हणजे हिंदी भाषेचा असो किंवा इतर भाषांची मातृभाषेची तरतूद पाहिजे असेल 350 आणि 351, 351A मध्ये भेटते. तिथे बायफर्फिकेशन हे एवढं महत्त्वाचं नाही आहे, पण माझं सामना काम आहे तुम्हाला याचं शिकवताना. तसं ओव्हरऑल जर विचारलं 17व्या भागामध्ये भाषा 300 किती पासून 43 पासून 351 पर्यंत लक्षात राहू द्या. मग त्याच्यानंतरचा भाग आपल्याला महत्त्वाचा आहे तो म्हणजे भाग 18वा. ठीक आहे, भाग 18वा कशाच्या संदर्भात आहे? इमर्जन्सी, आणीबाणीच्या संदर्भात आहे. आणि आर्टिकल आहे त्याचे 352 पासून 360 पर्यंत. तर 365 पण त्याच्या रिलेटेड आहे, पण ते सोमवारच्या भागात त्यांना घेतलेलं राहिलेलं तरतुदी. तर 300 भाग 18वा आणीबाणी कलम 352 पासून 360 पर्यंत लक्षात राहू द्या. ठीक आहे, आता ते रफ करू आपण. त्याच्यानंतर महत्त्वाचा भाग आपण बघणार आहे तो म्हणजे भाग नंबर 19, तो म्हणजे संकीर्ण. 18 बघितला आपण आणीबाणी 352 ते 360. त्याच्यानंतर भाग 19 बघितला आपण तर तो आहे संकीर्ण आणि त्याच्यासाठी तरतुदी आहे म्हणजे कलम आहे 360 पासून 367 पर्यंत. बघा याला एक नाव आणखी आहे, संकीर्णला एक नाव आणखी काही पुस्तकामध्ये दिलेले भेटते तुम्हाला, इतर किंवा अदर थिंग्स. ठीक आहे, इतर गोष्टी ज्या गोष्टी राहिलेल्या होत्या त्या काय या भागामध्ये टाकल्या. कलम किती आहे? 361 आहे त्यावेळेस. ठीक आहे, 361 पासून काय आहे? 360 नाही, इथं 361 पासून काय आलेलं आहे? कलम आलेले आहे या मध्ये 367 पर्यंत. देन नंतरचा पार्ट आहे आपला म्हणजे नंतरचा भाग आहे आपल्याला भाग 20 क्रमांकाचा. 20 काय आहे? घटना दुरुस्ती. आणि याच्यात एकच कलम आहे, वन ऑफ द फेवरेट पार्ट, आर्टिकल 368. कुठलंही सरकार असो या पार्ट सोबत काही ना काही खेळण्याचा प्रयत्न करतोस किंवा वापरण्याचा प्रयत्न करतो. 368 आहे, एकच कलम आहे याच्यामध्ये. ठीक आहे, याचे पण सब कलम पडतात, ABCD नावाचे सब कलम आहेत त्यांचे. पण तुम्ही एकच कलम लक्षात ठेवा, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू स्टार्ट करून ठेवा. भाग 20 घटना दुरुस्ती आणि कलम 368. बरं, हे कलम घेतलं कुठं आहे? कोणत्या घटना दुरुस्ती हे भाग कोणत्या देशाकडून घेतला आहे आपण? तर साऊथ आफ्रिका, दक्षिण आफ्रिकेकडून काय घेतलं आपण? ही गोष्ट घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेकडून आपण महत्त्वाची ही गोष्ट घेतलेली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर भाग 21वा. भाग 21वा काय? तात्पुरत्या विशेष तरतुदी किंवा विशेष तात्पुरत्या तरतुदी. म्हणजे याच्यात कलम किती पासून आहे? 359 पासून आर्टिकल 369 पासून तर 391 पर्यंत काय याच्यातल्या कलम आहे. मग याच्यातच 370 येते की नाही? येते. मग 370 आपण जम्मू काश्मीरचं तात्पुरतं होतं की नाही? म्हणून हटवलं. 369 एवढं सोपं नव्हतं ते हटवलं, तर ते बऱ्याचशा मेजर चेंजेस करून काय हटवलं? कलम हटवलं आहे. 369 पासून 391 पर्यंत भाग 21वा. आणि नाव काय भागाचं? तात्पुरत्या व विशेष तरतुदी. ठीक आहे, विशेष व तात्पुरत्या तरतुदी. त्याच्यानंतर सर्वात शेवटचा भाग आपला भाग 21वा. ठीक आहे, भाग 21वा लघु शीर्षक घटना लागू करणे
किंवा इतर काय आहे विशेष तरतुदीच्या निर्मितीसाठी पण तरतूद आहे. तर याच्यासाठी कलम किती द्यायला, याला लघु शीर्षक नावानं, शॉर्ट टायटल्स नावानं काय करतात ओळखले जाते. त्याच्यासाठी कलम किती आहे 392 पासून, आर्टिकल 392 पासून तर 395 पर्यंत काय आलेलं आहे याच्यात कलम आलेले आहे, लक्षात राहू द्या. तर असे काय होते आपल्या संविधानाचे भाग 22 होते आणि त्याच्यातल्या कलमा होत्या. तुम्हाला सर्व भाग पाठ असणं, त्याच्या कलमा त्याच्यात कोणते कोणते येतात हे काय असते परीक्षा दृष्टिकोनातून अपेक्षित असते, त्याच्यामुळे आपण हे घेतलं. तुम्ही म्हणसाल सर हे पाठ कसं करायचं, तर मी नेहमी सांगतो का शॉर्ट ट्रिक जे असतात ते तात्पुरत्या काळासाठी असतात, कन्सेप्ट जे असते ते लॉंग टाइम साठी असते. आणि कन्सेप्ट कशी होते तयार, तर प्रॅक्टिस आणि जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन कलेक्ट करून. तर तुम्हाला याच्यावर काय करायला लागणार आहे, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायला लागणार आहे. जशी मला जी प्रॅक्टिस झाली तशी तुम्हाला नक्कीच हे काही पाठ होते. ठीक आहे. तरी पण एक वेळेस पुन्हा मी सांगतो, भाग 22 आहे आपल्या भारतीय संविधानामध्ये, पण जर तसे कॅल्क्युलेट केले, ठीक आहे, 14A किंवा 4A, त्याच्यानंतर 9A 9B, तर मग ते 25 येतात. मग भाग 1 जो आहे आपला केंद्र राज्य संघ राज्याचे क्षेत्र आहे, 2 जो आहे तो नागरिकत्वाच्या बाबतीत आहे, 3 जो आहे तो मूलभूत हक्कांच्या बाबतीत आहे, 4 जो आहे तो मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत आहे, त्याच्यानंतर 4 हे मूलभूत कर्तव्य आहे, 5 जे आहे ते केंद्र सरकार आहे, 6 जे आहे ते राज्य सरकार आहे, 7 रद्द करण्यात आलं आहे, 8 जर आपण म्हटलं तर 8 कशाच्या केंद्रशासित प्रदेशाच्या संदर्भात आहे. ठीक आहे. 9 म्हटलं तर पंचायती आहे, 9A म्हटलं तर नगरपालिका आहे, 9B म्हटलं तर सहकारी संस्था आहे, 10 म्हटलं तर अनुसूचित जाती व आदिवासी क्षेत्रासाठी, अनुसूचित जाती नाही, इट्स माय मिस्टेक, अनुसूचित व आदिवासी क्षेत्रासाठी आहे, 11 जर म्हटलं तर केंद्र राज्य संबंध आहे, त्याच्यानंतर 12 जर म्हटलं तर मालमत्ता तुमचं, त्यानंतर खटले, करनामा, वित्त इत्यादी संबंध आहे, त्याच्यानंतर 13 जर म्हटलं तर राज्यामध्ये व्यापार व्यवहार आहे, 14 म्हटलं तर सेवांच्या संदर्भात आहे, 14A म्हटलं तर न्यायाधिकरण आहे. न्यायाधिकरण म्हणजे काय हो, तर ट्रिब्युनल्स असतात ना, ग्रीन ट्रिब्युनल्स वगैरे, त्याच्यासाठी 42 घटक असेल तर ऍड करण्यात येतात. ठीक आहे. त्याच्यानंतर 15 म्हटलं तर निवडणुका आहे, 16 जर म्हटलं तुम्ही तर त्या 16 मध्ये काय आहे, 16 मध्ये काही विशेष तरतुदी आहे, काही घटकांसाठी काय विशेष तरतुदी आहे, 17 जर म्हटलं तर 17 भाषेच्या संदर्भात आहे, 18 म्हटलं तर आणीबाणी, 19 म्हटलं तर संकीर्ण म्हणजे राहिलेल्या गोष्टी, 20 जर म्हटलं तर घटना दुरुस्ती, 21 जर म्हटलं जसं इथं मेन्शन केलेलं आहे, 21 जर म्हटलं तर तात्पुरत्या विशेष तरतुदी, आणि 22 जर म्हटलं तर लघु शीर्षक. असंच काय करायचं, त्यातले कलम पण पाठ करायचे. झाला अभ्यास. ओके. जर लेक्चर इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तुम्हाला आणि असेच लेक्चर तुम्हाला हवे असेल, चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक आणि मॅक्झिमम शेअर तुम्ही करू शकता. भेटूया नवीन व्हिडिओसह अशीच माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.